रामराम मंडळी. संक्रांत म्हणले की हळदी कुंकू तर आलंच. आणि कसं आहे माहिती का, आम्ही ज्या शेजारी पाजारी मैत्रिणी आहेत त्यांना बोलवून परवाच हळदी कुंकू केलं आणि मुलाचे बोरनान पण केलं. त्यामुळे शेजारी पाजारची मुलं पण आली होती. आणि कसं आहे माहिती का, तर आपल्या मैत्रिणीचा संसार सुखाचा व्हावा, तिच्या नवऱ्याला चांगलं आयुष्य मिळावं आणि तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ह्याच्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातोय. आणि गावाकडं कसं आहे माहिती का, जरी बायका गप्पा मारायला जरी आल्या तर त्यांना हळदी कुंकू लावूनच सोडलं जाते. म्हणजे ह्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि कसं आहे आता गावाकडे आपण वाण देतो, पण अमेरिकेत का वाण द्यायचं हे जरा प्रश्न अवघडच आहे. कारण इथे जरा वेगळ्या गोष्टी मिळतात. आणि मेन म्हणजे आम्ही कोल्हापूरची स्टाईल मिसळ केली होती, एकदम झणझणीत हो. आणि कसं आहे माहिती का, सगळ्यांचं हाव झालं, पण सगळ्यांनी मस्त अशी मिसळ खाऊन घेतली. आणि मग काय, नंतर रील करायला घेतली. कारण आता कसं आहे, हळदी कुंकू म्हटल्यावर तर रील तरी झालीच पाहिजे हो. आणि मग काय, सगळ्यांचा उखाणा घ्यायची वेळ आली. मग उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावतात, त्वचा होते टॅन आणि खूप सारे फॉलोअर्स आहेत माझे, पण मोरेश्वरच लई मोठे फॅन. लाल चोळे अंगात गुलाल भांगात गेले पाटलांच्या पाटील ते नाव घे. नाव कशाचं? हळदी कुंकाचं. हळदी कुंकान भरलं ताट. आनंदराव खरात त्यांचं नाव घेते. समय लावा 360. खडी साखरेची गोडी, फुलाचा सुगंध, सुरेशरावाचं नाव घेते, त्यांच्या संसारात स्वर्गाचा आनंद. म्हणून घालतात काळी साडी. सागर पूनमच्या संसाराला